नमस्कार मंडळी. ही भयकथा मी बसमधून प्रवास करत असताना एका महिलेने मला सांगितली होती. मी बसमध्ये बसून मोबाईलवर भयकथा लिहित होते. माझ्या बाजूला बसलेल्या महिलेचं लक्ष माझ्या मोबाईलमध्ये गेलं. तिने विचारलं, तुम्ही हे काय लिहिता? मी म्हणाले, माझ्या यूट्यूब चॅनलसाठी भयकथा लिहित आहे. ती महिला म्हणाली, माझ्याकडे एक कथा आहे, पण ती माझी नाही, ती माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीची आहे, जी कल्याण एसटी स्टँडवर घडली होती. हे ऐकून माझी उत्सुकता अजूनच वाढली. मी विचारलं, काय झालं होतं? ती थोडा वेळ विचारात पडली आणि मग हळूहळू गोष्ट सांगायला लागली. मी तुम्हाला माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीचा अनुभव सांगते. त्याचं नाव सुरेश. तो एसटी महामंडळात काम करायचा. त्याचं काम रात्रीच्या ड्युटीत मुख्यतः गाड्यांची तपासणी आणि त्यांची व्यवस्था पाहणं असायचं. त्या दिवशी सुरेशने संध्याकाळी 7च्या सुमारास ड्युटीला सुरुवात केली. कल्याण एसटी स्टँडवर नेहमीसारखीच वर्दळ होती. गाड्या आल्या गेल्या आणि रात्रीची वेळ जवळ आली. साधारणतः 11च्या सुमारास स्टँड थोडा शांत व्हायला लागतो, कारण त्यावेळी फक्त रात्रीच्या काही निवडक गाड्या चालत असतात. रात्री 11 वाजता सुरेशला एका गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड असल्याचं कळलं. गाडी दुसऱ्या दिवशी लवकर जायची असल्याने तो ताबडतोब त्या गाडीच्या तपासणीला लागला. गाडी स्टँडच्या शेवटच्या कोपऱ्यात उभी होती. तिथे जास्त दिवेही नव्हते आणि संपूर्ण परिसर बराचसा अंधारात होता. सुरेशने गाडी उघडली आणि आत तपासणी सुरू केली. काही मिनिटांत त्याला कुठेतरी पाठीमागून हलकासा आवाज ऐकू आला, जणू कुणीतरी चालत होतं. सुरुवातीला त्याला वाटलं दुसरा कामगार असेल, पण तो मागे वळून पाहतो तर कुणीच नव्हतं. त्याने डोके हलवून दुर्लक्ष केलं आणि काम सुरू ठेवलं. काही वेळानं पुन्हा तोच आवाज ऐकू आला. यावेळी तो आवाज गाडीच्या आतून आल्यासारखा वाटला. सुरेश क्षणभर थबकला. गाडी संपूर्ण रिकामी होती. मग आवाज कुठून येत होता? त्याने गाडीच्या आत चाचपडून पाहिलं. दिवा लावून प्रत्येक सीट तपासली. त्याला काहीही दिसलं नाही, पण तो दिवा बंद करत असताना मागच्या सीटवर हलकं सावट हलताना दिसलं. सुरेशला एक क्षण वाटलं की कदाचित त्याचा भास असेल, पण काही क्षणांतच त्याला मागून एक थंड वाऱ्याचा झोत जाणवला. त्या थंडीत काहीतरी विचित्र होतं. ते जणू संपूर्ण अंगावर काटा आणणारं होतं. तो गाडीच्या बाहेर निघून येणार इतक्यात त्याच्या कानाजवळ स्पष्ट आवाज आला, सुरेश, गाडी बंद करू नकोस. सुरेश थरथरला. आवाज खूप जवळून आला होता, पण आसपास कुणीच नव्हतं. त्याने धावत बाहेरून गाडी बंद केली आणि स्टँडवरील त्याच्या सहकाऱ्यांकडे गेला. घडलेल्या प्रकाराबद्दल त्याने सांगितलं. त्याचे सहकारी घाबरले होते, कारण त्या गाडीच्या संदर्भात आधी एक अफवा होती की ती गाडी एका अपघातात गुंतली होती आणि त्यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. महिला गोष्ट सांगून थांबली. मी खूप वेळ शांत बसले होते. त्या अनुभवाचा परिणाम माझ्यावरही झाला होता. मी तिला विचारलं, सुरेश नंतर काय करायचा? त्याने परत तशा गाड्या हाताळल्या का? ती म्हणाली, हो, तो त्याच्या कामावर होता, पण तो स्टँडच्या त्या कोपऱ्यात जायचं टाळायचा आणि त्या घटनेनंतरही त्या गाडीशी संबंधित काही विचित्र अनुभव ऐकले गेले. मी तिच्या बोलण्याचा शांतपणे विचार केला. अशा अनुभवांमध्ये लोकांवर होणाऱ्या भावनिक परिणामांची तीव्रता खूप असते. मी प्रेक्षकांसाठी गोष्ट शेअर करण्याचा विचार केला, कारण हे केवळ भूताटकीचं गूढ नव्हतं, तर मानवी भावना, भीती आणि अज्ञाताशी जुळवून घेण्याचा संघर्ष होता. त्या दिवशी प्रवास संपला, पण तिने सांगितलेली भयकथा मला विचार करायला भाग पाडत होती. कारण एखाद्या व्यक्तीच्या मनात जर एखादी भीती घर करून गेली, तर त्याची जी मनस्थिती होते ती त्यालाच कळते, पण इतर लोकांना अनुभव आलेला नसतो. अशी माणसे समोरील व्यक्तीची खिल्ली उडवतात. म्हणून मी ही भयकथा भयरसिकांसमोर प्रदर्शित केली आहे. जर तुमच्याकडेही एखादा अनुभव असेल तर आमच्यासोबत शेअर करा. मेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.